महाराष्ट्रात सध्या एक नवीन टॅलेंट समोर आलंय. हो, वाचन न करता पुस्तकावर रिव्ह्यू देण्याचं हे नवीन टॅलेंट आता सध्या सोशल मीडियावर हेच चालू आहे. म्हणजे काय की इमॅजिन करा, तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, मेन्यू न बघताच वेटरला शिव्या घालायला सुरुवात केली. काय बनवलंय तू, काय नाही असं. तर वेटर म्हणतो, सर तुम्ही अजून ऑर्डरच दिली नाही. म्हणजे थोडक्यात काय, सिच्युएशन एक्झॅक्टली तशीच आहे. कारण मुद्दा असा आहे की एका पुस्तकाचा, तो म्हणजे शिवाजी कोण होता, पुस्तक 1987 सालापासून आहे. लाखो लोकांनी वाचलंय, कधीच वाद झाला नाही. पण अचानक एका आमदाराला टायटल बघूनच राग येतो. मला एक प्रश्न आहे, सर तुम्ही पुस्तक वाचलत का? कारण तुमच्या रिॲक्शनवरून तर असं वाटत नाही की तुम्ही फक्त कव्हर पाहिलं आणि कंटेंट इमॅजिन केलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. तर मित्रांनो, अज्ञान माणसाला फक्त चुकीचा बनवत नाही, तर तो धोकादायक सुद्धा बनवतो. आणि त्याचं उदाहरण आपण नुकतंच पाहिलंय. तर आमदार संजय गायकवाड या आमदारांनी एका पुस्तकाच्या नावावरून इतका संताप व्यक्त केला की त्यांनी थेट प्रकाशकालाच फोनवरून शिवीगाळ केली, जीभ कापण्याची धमकी दिली आणि घरात घुसून मारण्याची सुद्धा भाषा केली. आता प्रश्न असा आहे की त्या पुस्तकात नेमकं काय आहे हो, ज्यामुळे एवढा संताप झालाय? आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. तर आजचा प्रश्न आहे, शिवाजी कोण होता हे पुस्तक. तर हे पुस्तक आहे शिवाजी कोण होता आणि त्याचे लेखक आहेत गोविंद पानसरे. हे पुस्तक काही कालचं नाहीये, 1987 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. तेव्हापासून आजपर्यंत लाखो लोकांनी ते वाचलंय. कन्नड, बंगाली, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. पण या सगळ्या काळात कधीही या पुस्तकाच्या नावावरून असा वाद निर्माण झालेला नाही. मग अचानक आजच का हो? कारण समस्या पुस्तकात नाहीच आहे, समस्या आहे अज्ञानात. जर हे पुस्तक खरंच वाचलं असतं तर लक्षात आलं असतं की हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत नाही, तर त्यांना एका चौकटीत बंद करण्याच्या प्रयत्नांना आव्हान देतंय. आज काही लोक शिवाजी महाराजांना फक्त एका धर्मापुरतं मर्यादित करून पाहत आहे आणि दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. त्यांना हिंदू विरुद्ध मुसलमान अशा चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होत असतो. पण इतिहास काय सांगतोय की वास्तव त्याहून खूप मोठा आहे. तर मित्रांनो, खरं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा ज्योतिराव फुले नेहमी सांगत असत. आणि आजही त्या ओळी अक्षरशः खरी ठरवताना दिसत आहेत. आता तुम्हीच बघा ना, शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान होता. त्यांचा विश्वासू वकील काजी हैदर होता. सिद्दी इलाल सारखे मुस्लिम सरदार त्यांच्या बाजूने लढत होते. जर शिवाजी महाराजांचे संपूर्ण युद्ध फक्त धर्मावर आधारित असतं तर हे सगळं शक्य झालं असतं का हो? नक्कीच नाही. त्यांचं राज्य हे न्याय, समता आणि सुशासनावर आधारित होतं. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतं. मग ते अन्यायाच्या विरोधात होते का? पण आज आपण काय पाहतोय, तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातंय, लोकांना विभागलं जातंय, द्वेष पसरवला जातोय आणि त्याच वेळी खरे प्रश्न मागे पडत आहेत. महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर अत्याचार वाढतायत, पण यावर कोणी बोलतच नाही. कारण काय? कारण त्यात राजकारण नाहीये ना हो. शिवाजी महाराज काय करत होते? दुष्काळात त्यांनी कर माफ केला, शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं, नव्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी मदत केली, अनेक स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. हे इतिहास सांगतो. एका सेनापतीने शत्रू पक्षातील स्त्रीवर अत्याचार केला तर शिवाजी महाराजांनी त्याला कठोर शिक्षा केली, कारण त्यांच्यासाठी स्त्रीचा सन्मान हा सर्वात महत्वाचा होता. मग ती कोणत्याही धर्माची असो. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून तुम्ही रागवता, त्यांनी काय शिकवलं होतं? स्त्रियांचा सन्मान, न्याय, शिस्त. आणि इथे काय चाललंय? धमक्या, शिवीगाळ, ॲग्रेशन विदाउट नॉलेज. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एक्झॅक्ट अपोजिट काम. हे म्हणजे कसं झालं की फिटनेस ट्रेनर बनून रोज जंक फूड खाणं, बरोबर ना? आणि मुद्दा काय आहे हो? टायटनमध्ये शिवाजी का लिहिलं? हे पुस्तक इतक्या भाषांमध्ये गेलं, त्यांनी अभ्यास केला, त्यावर कोणी बोललं नाही, त्यांना कधी प्रॉब्लेम आला नाही. ज्यांनी वाचलं नाही, हा कॉन्फिडन्स कुठून येतो? हा फील कसा आहे माहिती आहे का? एक्झाम न देता टॉपर सारखं असल्यासारखं फील करतोय. तसंच आपण खरं सांगायचं तर हा मुद्दा फक्त एका व्यक्तीचा नाही, हा एक माइंडसेटचा मुद्दा आहे. तर वाचायचंच नाही, समजून घ्यायचंच नाही आणि थेट रिॲक्ट करायचं आणि मग म्हणायचं आम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. सर, अनुयायी असणं म्हणजे नाव घेणं नाही हो, विचार पाळणं असतं. आणि आज काय होतंय? त्यांचं नाव घेणारेच लोक धमक्या देत आहेत, हिंसेची भाषा करतायत. मग प्रश्न असा आहे की हा अपमान कोणाचा आहे? एका पुस्तकाचा की शिवाजी महाराजांच्या विचारांचा? खरं सांगायचं झालं ना, तर ही लढाई पुस्तकाची नाहीच आहे, ही लढाई विचारांची आहे. एका बाजूला इतिहास समजून घेणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला इतिहासाचा वापर करून लोकांना भडकवणारे लोक आहेत. गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर हाच प्रयत्न केला की शिवाजी महाराजांचा खरा विचार लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्याचसाठी त्यांनी आपला जीवही गमावला. हो, पण आज आपण काय करतोय? पुस्तकांच्या टायटलवरून वाद घालत बसलोय. म्हणून आज गरज आहे पुतळ्यांसमोर फोटो काढायची, बरोबर ना? तर पुतळ्यांसमोर फोटो काढण्याची गरज नाहीये, तर विचार समजून घेण्याची गरज आहे.
शिवाजी महाराजांना फक्त जय म्हणणं पुरेसं नाहीये, त्यांच्या तत्वावर चालणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी वाचन आवश्यक आहे, समज आवश्यक आहे. म्हणून एकच सांगावंसं वाटतं, शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचा, स्वतः वाचा, विचार करा आणि ठरवा की आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. कारण जर समाज अज्ञानात राहिला ना तर फुलेंनी सांगितलेलं ते अनर्थ पुन्हा पुन्हा घडत राहतील. आणि शेवटी एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, जर पुस्तक चुकीचं वाटत असेल ना तर डिबेट करा, पुरावे द्या, पण धमक्या नाही. तेव्हा वाटतं प्रॉब्लेम पुस्तकात नाही, प्रॉब्लेम पेशन्स मध्ये आहे. आणि शेवटी एकच आहे हो, शिवाजी महाराजांना जय म्हणणं सोपं असतं, पण पुस्तक वाचलं असतं ना तर रिॲक्शन द्यायची वेळ आली नसती. त्यामुळे वाचा. आणि आजच्या ह्या काळात विचारांवर चालणं, तत्वावर चालणं खूप कठीण झालंय. कारण लोक वाचत नाहीये आणि वाचन संस्कृती ह्या मोबाईलमुळे कमी झालेली आहे. त्यामुळे वाचा, कारण वाचाल तर वाचाल. निश्चितच या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करा आणि तुम्ही शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का तेही नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.